सराव संच 1.4 म्हणलं तिसरं गणित. आता इथे तिसरं कसं आहे पहा, इथे 2 चल होते तुम्हाला अगोदर म्हणजे पहिल्या गणितामध्ये. आता इथे चल आहे का दोघी बी नाही, एक सहगुणक आहे आणि एक चल आहे. मग आता आपण काय करू, 1/x-2 बरोबर a मानू व 1/y+3 बरोबर b मानू. इथे नवीन चल मानले. आता नवीन चल कशाला, इथे सारखे येते, इथे एकालाच मानायचे म्हणजे दोघीला बी लागून जातं. म्हणजे कसे 27a + 31b बरोबर 85 समीकरण नंबर 1. नंतर 31a + 27b बरोबर 89 समीकरण नंबर 2. आता हे समीकरण 1 आणि समीकरण 2 काय झाले, तयार झाले. आता याच्यामध्ये एक बी सहगुणक समान नाही आहे म्हणजे तिरकस झाला आहे. इथे 31 येतं, इथे म्हणजे इथे 31b तर इथे 31a आला आहे. म्हणजे आपल्याला काय करणं आहे, आता याचे सहगुणक समान करणं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करू, 3 स्टेप फॉलो करू. मग पहिली कोणती, समीकरण 1 व समीकरण 2ची काय करायची बेरीज. मग समीकरण 1 व समीकरण 2ची काय करायची वजाबाकी. मग नंतर 3 आणि 3 व 4 तयार होतील, त्यांची काय करायची मग बेरीज. म्हणजे या 3 स्टेप काय करणे आपल्याला फॉलो करणे आहे. मग पहिलं काय, समीकरण 1 व समीकरण 2ची काय करायची बेरीज. मग इथे समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण लिहून घेऊ. मग पहिलं समीकरण काय, 27a + 31b बरोबर 85 लिहिलं. मग आता खालती काय करायचं, इथे लिहून घ्यायचं वाटलं असतं. समीकरण 1 व 2ची बेरीज करू. मग समीकरण 1 आणि समीकरण 2ची काय करायची बेरीज. मग 27a + 31b बरोबर 85. नंतर समीकरण 2 काय, 31a + 27b बरोबर 89. हे लिहिले 2 समीकरण. आता याची काय करायची आपल्याला बेरीज. मग 27 आणि 31 किती होता, 58. मग 58a + 27 आणि 31 किती होतील परत 58b बरोबर 85 आणि 89 किती होता 174. मग आता काय करायचं, या संख्येला एकाच संख्येने भाग जातो. म्हणजे या पूर्ण संख्येला काय जातो एका संख्येने. म्हणजे 58 × 58, 1 न लिहिता a लिहायचा, 58 × 58, 1 न लिहिता b लिहायचा बरोबर 58 × 173. समीकरण नंबर किती तयार झालं, 3. मग आता हे झालं समीकरण नंबर 3. आता दुसरी स्टेप काय, समीकरण 1 व समीकरण 2ची काय करायची वजाबाकी. मग आता इथे लिहायचं समीकरण 1 व समीकरण 2 वजा करू. मग आता समीकरण 1 आणि समीकरण 2 वजा करणे, तर 1 मधून 2 काढा किंवा 2 मधून 1 काढा. मग आपण काय करू, 2 मधून 1 काढू. म्हणजे 31a + 27b बरोबर 89 लिहिलं. इथे 27a + 31b बरोबर 85. मग आता याची काय करायची वजाबाकी. मग 31 मधून 27 मायनस झाले 4a. इथे काय होती प्लस मायनस. मग इथे 27 मधून 31 म्हणजे 31 मधून 27 तर इथे काय येईल मग -4b बरोबर इथे परत किती येतील 4. म्हणजे 89 मधून 85 मायनस झाले तर किती उत्तर येतं 4. मग आता इथे काय करणार आपल्याला, त्याला काय करायचं भागायचं. म्हणजे 4 4 मग 1 न लिहिता a लिहितो, मग -4 4 मग b बरोबर 4 4. समीकरण नंबर किती तयार झालं 4. आता इथे समीकरण 3 व समीकरण 4ची काय करायची बेरीज. मग इथे काय करायचं, समीकरण 3 लिहायचं पहिले a + b बरोबर 3. मग नंतर समीकरण 4 a - b बरोबर 1 लिहिलं. मग आता याची काय करायची आपल्याला बेरीज. मग 2a किती होतील, म्हणजे 1a आणि 1a किती होतील 2a. इथे b काय होतील मायनस, कारण की मायनसचं चिन्ह आहे बरोबर 4. 3 आणि 1 किती होता 4. मग आता हा चल बाहेर काढायचा म्हणजे a अल्फाबेट्स बाहेर काढायचा बरोबर a बरोबर हे 4 इकडे, हे 2 इकडे काय होतील भागेला. मग बे 2 4 म्हणजे a बरोबर किती उत्तर आलं आपलं 2. आता एची किंमत निघली पण इथे बी कट करला आहे तर बीची बी किंमत काढायची. मग इथे लिहायचं a बरोबर 2. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा. मग 3 मध्ये ठेवू. मग आता तिसरं समीकरण काय आपलं, इथे a + b बरोबर 3. आता a न लिहिता आपण काय करू, एची किंमत लिहू. म्हणजे 2 + b बरोबर
3. आता हा चल बाहेर काढू अल्फाबेट्स, म्हणजे बी बरोबर 3 हे जसेच तसे इकडे आल्यावर हे प्लस तिकडे आल्यावर का 3 मायनस, मग 3मधून 2 मायनस झाले किती उत्तर येतं 1, म्हणजे बी बरोबर किती उत्तर आलं 1. आता आपण नवीन चल दिले ती एक्सला आणि वायला, तर त्या नवीन चलाच्या किमती म्हणजे एच्या आणि बीच्या किमती काय करायच्या आहेत त्या चलामध्ये टाकायच्या, म्हणजे कसं 1/x मायनस 2 बरोबर ए मानलं होतं आणि 1/y प्लस 3 बरोबर बी मानलं होतं. मग आता इथे काय करायचं आहे किमती टाकायच्या, म्हणजे 1/x मायनस 2 बरोबर एची किंमत काय आपली 2, मग 2/1 आपण कंपल्सरी घेतो. आता काय करायचं आहे याला गुणायचं आहे, म्हणजे या ब्रॅकेटला गुणायचं, मग 2 ब्रॅकेट मायनस 2 बरोबर 1 हा तिरकस गुणाकार आला. मग इथे बे एक बे इथे बे एक बे मायनस जसं तसं बे दुनी 4 बरोबर 1. आता 2x बाहेरच राहू द्यायचे, 2x बरोबर हा 1 जसं तसा इकडे येईन, हा मायनसचा आहे तर इकडे आल्यावर काय होईल प्लस, म्हणजे 2x बरोबर 5 आणि 1 किती होता 6. नंतर x बाहेर काढायचा, म्हणजे अल्फाबेट्स बाहेर काढायचा, बरोबर हे 6 जसेच तशाने भागेला हे 2 भागेला येऊन जाते, मग बे एक बे बेत्रिक 6, म्हणजे x बरोबर किती उत्तर आलं आपलं 3. आता एक्सचं निघलं, आता वायचं, मग आता वायला काय मानलं होतं बी, मग 1/y प्लस 3 बरोबर बीची किंमत काय आली 1, मग भागेला 1 घेतली. मग आता परत काय करायचं आहे ब्रॅकेटला बी असंच गुणायचं आहे, म्हणजे 1 ब्रॅकेट y प्लस 3 बरोबर 1, मग लिहिलं, मग 1y म्हणजे एकच y म्हणजे एकच येतं, म्हणजे y प्लस 3 बरोबर 1. आता हा y बाहेर जसं तसं राहू द्यायचा, y बरोबर हा 1 जसंच तसा इकडे येईन, हा प्लस तिकडे आल्यावर काय होईल मायनस, मग y बरोबर 2मधून 1 गेला, 1मधून 2 जात नाही, पण मग 2मधून 1 गेला किती उत्तर येतं आपलं -1, म्हणजे yची किंमत काय आली आपली -1. आता इकडे परत पाहायचं, नाही समजलं तर डबल रिपीट करायचा व्हिडिओ. 27 होते, मग आपण काय केलं त्या म्हणजे ते अगोदर चल होते त्या चलांना काय दिले नवीन चल दिले, म्हणजे 1/x मायनस 2 बरोबर ए मानलं व 1/y बरोबर y प्लस 3 मानलं, म्हणजे 1/y प्लस 3 बरोबर बी मानलं. मग आता आपण काय केलं ते समीकरण तयार केले, कशाचे या समीकरणाचे सोपे समीकरण लिहिले नवीन चल देऊन. मग काय केलं 27a प्लस जसं तसा मग 31b बरोबर 85 समीकरण नंबर 1 तयार झालं. मग नंतर 31a प्लस 27b बरोबर 89 समीकरण नंबर 2 तयार झाला. आता काय करायचं आपल्याला या गणिताच्या 3 स्टेप आहे, म्हणजे कोणत्या, पहिले समीकरण 1 व समीकरण 2ची काय करायची आपल्याला बेरीज, मग समीकरण 1 व 2ची काय करायची आहे वजाबाकी. नंतर जे 1 पासून आणि 2 पासून समीकरण तयार होतील, म्हणजे 3 व 4 त्या समीकरणाची काय करायची बेरीज. मग आता आपण काय केलं, पहिले समीकरण 1 तयार केलं, समीकरण 2 तयार केलं, मग नंतर पहिली स्टेप बेरीज करायची, मग समीकरण 1 व समीकरण 2ची काय करायची आहे बेरीज. मग इथे आपण काय केलं 27a प्लस 31b बरोबर 85 व इथे 31a प्लस 27b बरोबर 89 याची काय केली बेरीज. मग 27 आणि 31 किती होता 58, 58 प्लस हे बी 27 आणि 31 58, 58b बरोबर 174. मग आता काय करणं आहे यांना 58 एक 58 1 न लिहिता ए लिहिलं, म्हणजे त्याचा काय लिहिला चल, म्हणजे 58 एक 58 प्लस जसं तसं 58 एक 58 बी बरोबर 58 त्रिक 174, म्हणजे 58 गुन्हेला 3 करून पहा तुम्ही 174 उत्तर येतं. मग 58 त्रिक 174, मग समीकरण नंबर किती तयार झालं तिसरं. आता काय दुसरी स्टेप समीकरण 1 व समीकरण 2ची काय करायची वजाबाकी. मग इथे लिहिलं समीकरण 1 व समीकरण 2ची काय करू वजा करू. मग आपण काय केलं 2मधून 1 वजा केलं, म्हणजे 31a प्लस 27 बी बरोबर 89 आणि समीकरण 2 1 काय 27a प्लस 31b बरोबर 85 याची काय करायची बेरीज. मग आता इथे काय होईल डायरेक्ट बेरीज, म्हणजे 31मधून 27 गेलेत किती उत्तर येतं 4a मायनस, आता इथे प्लस प्लस होतं म्हणून इथे काय केलं मायनस, आणि इथे बी लहान संख्या आहे खालती मोठी संख्या आहे, मग मोठ्या संख्येमधून लहान संख्या गेली तर काय म्हणजे लहान संख्येमधून मोठी संख्या मायनस केली तर मायनस घेतो, म्हणजे 31मधून 27 गेली तर मग काय आला इथे -4b बरोबर 89मधून काय केलं -85, मग किती उत्तर आलं 4. मग इथे बी 4 1 4 मायनसचं चिन्ह तसं 4 1 4 बरोबर 4 1 4 1 लिहिला, इथे काही चल नाही म्हणून आपल्याला 1 लिहिणं पडला. मग समीकरण नंबर किती तयार झालं 4.
आता तिसरी स्टेप काय, समीकरण 3 व 4ची काय करायची बेरीज. मग आता इथे समीकरण 3 व समीकरण 4 दोन समीकरण नवीन मिळाले. मग पहिलं काय आहे, समीकरण तिसरं a प्लस बी बरोबर 3. मग इथे a प्लस बी बरोबर 3 लिहिलं. समीकरण 4 काय आहे, a मायनस बी बरोबर 1. इथे a मायनस बी बरोबर 1 लिहिलं. आता याची काय करायची बेरीज. मग एक a आणि दुसरा a काय होतं, a ने काय झालं 2a. मग इथे 2a लिहिलं. इथे मायनसचं चिन्ह आहे, a b काय होतील कट. मग इथे कट झाले. 3 आणि 1 किती होता 4. आता काय करायचं आहे, हा चल बाहेर काढायचा आहे म्हणजे अल्फाबेट बाहेर काढायचा आहे. मग a बरोबर हे 4 जसे 2 काय होते इकडे भागेला. मग बेक बे बेदोनी 4. मग a बरोबर किती उत्तर आलं 2. आता a ची किंमत निघली, ती b कट केला आहे. मग b ची किंमत काढायची आहे. मग a बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण 3 इकडे तयार झालं आहे. त्या समीकरणामध्ये आपल्याला कशाची किंमत ठेवायची आहे, a ची. मग आता समीकरण 3 काय, a प्लस बी बरोबर 3. इथे लिहिलं a प्लस बी बरोबर 3. मग a ची किंमत काय आहे 2. मग a न लिहिता आपण काय लिहिली, a ची किंमत. मग 2 प्लस बी बरोबर 3. मग 2 प्लस बी बरोबर 3 लिहिले. आता काय करायचं आहे, तो बी बाहेर काढायचा आहे म्हणजे अल्फाबेट बाहेर काढायचा आहे. बरोबर 3 जसेच तसे इकडचे संख्येत चिन्ह बदलत नाही. मग 3 जसेच तसे प्लस होते, तिकडे आल्यावर काय झाले मायनस. मग बी बरोबर 3 मधून 2 मायनस झाले, 1 उत्तर आलं. म्हणजे बीचं उत्तर किती आलं 1. आता जे नवीन चल दिले आपण इकडे म्हणजे a एक्सला आणि वायला, त्यांना काय करायचं आहे, त्यांच्यामध्ये एच्या आणि बीच्या किमती टाकायच्या आहे. म्हणजे 1/x मायनस 2 बरोबर a मानलं होतं आणि इथे 1/y प्लस 3 बरोबर b मानलं होतं. मग आता इथे 1/x मायनस 2 मध्ये a ची किंमत टाकायची. मग a ची किंमत टाकताना 1/x मायनस 2 बरोबर a ची किंमत काय 2. मग भागेला काय घेतला आपण 1 कंपल्सरी घेतो तिरकस गुणाकार करायसाठी. मग आता ब्रॅकेटला म्हणजे ह्या समीकरणाला आपल्याला 2 गुण नाही म्हणजे 2 गुणेला ब्रॅकेट x मायनस 2 बरोबर हा 1 जसं तसा. आता बेक बे, मग मी इथे 2x घेतले. बेक बे 2x मायनस बेदुनी हे मायनस जसं तसं बेदुनी 4 बरोबर 1 जसं तसा. मग आता नंतर ज्या सगुणकला चल लागला तो चल इथे लिहिला. 2x बरोबर हा 1 जसं तसा मायनस होता, तिकडे आल्यावर काय होईल प्लस. मग 2x बरोबर 6. मग आता इथे 2x बरोबर काय लिहिलं आपण, इथे 4 आहे. इथे 4 इथे बेक बे म्हणजे बरोबर इथे 2 इथे 2 प्लस 4 असं येईल ना. मग 2 प्लस 4 काय झाले आपले इकडे 2x बरोबर 6. इथे 1 नाही आहे, इथे 2 आहे. बेक बे येतं ना. मग 2 प्लस 4. मग इथे 2x हे 2x जसं तसे बरोबर याची बेरीज केली की तर आलं 6. मग x बाहेर काढला बरोबर 6 जसेच तसे भागेला नाही 6 जसे तसे नाही. इकडे काय गेले 2 भागेला घेतले म्हणजे बेक बे बेत्रिक 6 म्हणजे x बरोबर 3. इकडे 1/y बरोबर y प्लस 3 बरोबर b. बीची किंमत काय आपली 1 केले. मग 1 इथे लिहिला. मग आता या समीकरणाला म्हणजे 1/y प्लस 3 बरोबर 1/1 इथे या ब्रॅकेटला काय करायचं गुणायचं आहे म्हणजे 1 y जसं तसा म्हणजे y ना 1 ला गुणलं तर yचं उत्तर येतं. मग y प्लस जसं तसं 3b जसं 3 आहे 3 जसेच तसे बरोबर 1 जसाचा तसा. मग इथे y बाहेर काढले, y हा 1 जसंच तसा घेतला म्हणजे इथे x जसाच तसा लिहिला बरोबर. मग नंतर y बरोबर -1 हे उत्तर आलं. मग खाली लिहायचं x बरोबर 3 व y बरोबर -1 ही या समीकरणाची उकल आहे.